नमस्कार, मी प्रवीण हिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 23 एप्रिलची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी. पाहू शकता बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत. बघा, महिलांना खुशखबर आलेली आहे, सर्व महिलांसाठी खुशखबर आलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर एप्रिलच्या हप्त्याबाबत. बघा, एप्रिलच्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी आलेली आहे. आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करा, पटापट व्हिडिओला लाईक करा बरं, पटापट लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी खुशखबर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर. प्रवीण हिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर जी काय अपडेट आहे ती पाहायला मिळते. बहुतेक दिवसांपासून महिला भगिनींच्या कमेंट असतात, लाडक्या बहिणींच्या कमेंट असतात, दादा पैसे कधी येतील, एप्रिलचे पैसे कधी येतील. तर बघा दादा, एप्रिलचे पैसे कधी येतील त्याविषयीचीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जसं तुम्ही हक्काने त्या ठिकाणी मला दादा म्हणून त्या ठिकाणी कमेंट करत असतात, त्याच पद्धतीने हक्काने सर्व लाडक्या बहिणींना सांगतोय, व्हिडिओ सर्वांनी पाहत जा, कारण तुम्हाला नक्कीच या ठिकाणी काही ना काही दररोज नवीन अपडेट जी ती पाहायला असते. आज जर आपण पाहिले तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एप्रिलची 23 एप्रिलची महत्त्वाची अपडेट आहे एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात. आता बघा, जो काही एप्रिलचा हप्ता आहे तो तुम्हाला वाटप सुरू होणार आहे. कधीपासून, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आजच या संदर्भाची माहिती आलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर परवा संध्याकाळी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी ऑफिशियली माहिती दिली होती की एप्रिलचा हप्ता तुम्हाला कधी जमा होईल. त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता नेहमी संपूर्ण माहिती आपण पाहत असतो आणि आज पण आपण संपूर्ण माहितीची त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर लगेचच आज रोजी आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता, महत्त्वाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली, पुन्हा एकदा चर्चेत आहे. सर्वात जास्त चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना आहे, सर्वात जास्त चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्त्वाची योजना, सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आणि सर्वात जास्त चर्चेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो, लाडक्या बहिणी तुम्ही जरी जात असाल तरी देखील तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडनं लाडकी बहीण योजनेचे पैसे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात. कुठेही जाऊ शकता तुम्ही, महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात गेला तरी देखील लाडकी बहीण योजनेची चर्चाच आपल्याला पाहायला मिळते. तर एवढी जास्त चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना आहे, लोकप्रिय योजना आहे. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा महिला व बालविकास विभागाच्या खात्याच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे. बघा, काय म्हणाले अदितीताई तटकरे, तर बघा, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर वितरित केला जाणार आहे. बघा, 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हा हप्ता तुम्हाला वितरित केला जाणार आहे, अशी शक्यता आहे. ठीक आहे, शक्यता आहे. आता जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर हा जो काही हप्ता आहे, हा हप्ता तुम्हाला 30 एप्रिल म्हणजेच हा महिना संपण्याच्या अगोदरच तुमच्या खात्यात जमा होईल, असं महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे. अदितीजी तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे की हा जो काही हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता, हा तुम्हाला महिना संपण्याच्या अगोदर तुमच्या खात्यात जमा होईल. आज जर आपण पाहिलं तर 23 एप्रिल आहे. बघा, 23 एप्रिल आहे, 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे, म्हणजेच आजपासून जवळपास 7 दिवस राहिलेले आहेत. सर्वात मोठी खुशखबर सांगू का तुम्हाला? सर्वात मोठी खुशखबर सांगून टाकतो. बघा, सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर प्रवीण हिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर खुशखबर सांगतो. बघा, आता हे जे काही पैसे आहेत, हे पैसे म्हणजेच मार्चचा जो काही हप्ता आहे, मार्चचा हप्ता आला होता 2,52,00,000 महिलांना. मार्चचा हप्ता 2,52,00,000 महिलांना आला होता. आता आपण जर ह्यामध्ये पाहिलं तर ह्यावेळेस 2,52,00,000 पेक्षा कमी महिलांना हप्ता येऊ शकतो, परंतु एवढ्या महिला आहेत 2,52,00,000 म्हणजे जवळपास 2.5 कोटी महिला आहेत. तर एवढ्या महिलांना पैसे पाठवण्यासाठी सहजच 4 ते 5 दिवस लागतात. 4 ते 5 दिवस लागतात. म्हणूनच
तुम्हाला हप्ता हा 30 एप्रिलला न देता त्याच्या अगोदरच तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्या अगोदरच म्हणजेच कधी, तर त्याची अपडेट, त्याची तारीख मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायनल तारीख सांगून देईल. त्याच दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. प्रवीण अहिरे बघा, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. कुठेही चेक करू शकता तुम्ही, तुम्हाला अशी माहिती मिळणार नाही आहे आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा पुढे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की या योजनेत ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच लाभ दिला जात आहे आणि कोणताही बदल योजनेच्या अंमलबजावणीत करण्यात आलेला नाही. म्हणजेच योजनेची जी काय अंमलबजावणी त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जे नियम सुरुवातीला होते तेच नियम आता पण आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांना लाभ मिळेल. बघा 2 गट आहेत, एक तर पात्र महिला, दुसरं अपात्र महिला. पात्र महिलांना पैसे मिळतात, अपात्र महिलांचे पैसे बंद झालेत. भरपूर महिला, जवळपास 9 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. ठीक आहे. आता पुढे बघा अदितीजी तटकरे काय म्हणाल्यात, तर बघा अलीकडेच सरकारने अर्जांची पडताळणी सुरू केली असून त्यामुळे काही महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे. त्यामुळे मार्च महिन्यात लाभ मिळालेल्या सर्व महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार का, याकडे अनेक महिलांचं लक्ष लागलं आहे. मंत्री अदितीताई तटकरे यांनी सांगितले की योजनेच्या सुरुवातीपासून पात्र महिलांच्या संख्येत वाढ झालेली आहे. बघा सुरुवातीपासूनच महिलांच्या संख्येत वाढ झालेली आहे. ऑक्टोबर 2024मध्ये जेव्हा लाभ दिला गेला त्यावेळी 2,33,00,000 महिला लाभार्थी होत्या. आता ही संख्या 2,47,00,000 पोहोचलेली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच बघा 2,47,00,000 महिला आता पात्र आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार 2,47,00,000 महिलांनाच पैसे जे ते त्या ठिकाणी वाटप होणार आहेत. आता हे जे काही पैसे आहेत हे पैसे तुम्हाला वाटप कधी सुरू होईल, मी तुम्हाला सांगितलं आहे 30 एप्रिलला तुम्हाला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एप्रिलचा हप्ता येईल असं आपण भरपूर दिवसांपासून पाहत होतो, परंतु त्याच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील हे पण मी तुम्हाला सांगतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायनल तारीख पण सांगणार आहे, त्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता बघा योजनांमधून 1,500 रुपयांचा थेट लाभ जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला थेट 1,500चा लाभ मिळतो. योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच हा लाभ दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ज्या महिला भगिनी लाडक्या बहिणींचा 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमचं उत्पन्न आहे का, असेल तर हो लिहून पाठवा, नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. तुमचा लाभ पुढे सुरूच राहणार आहे. पुढे बघा आता बघा जर आपण पाहिलं तर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांचाच लाभ जो आहे तो सुरू आहे. तसेच सरकारचा उद्देश म्हणजे महिलांना सरकारी योजनांमधून किमान 1,500 रुपयांचा थेट लाभ मिळावा. नमो शेतकरी योजनेतून 1,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये अशा पद्धतीने हा लाभ जो आहे तो पोहोचवण्यात येतोय असंही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमधून काही महिलांना फक्त 500 रुपये जमा होतात. त्याचं कारण काय, तर काही महिलांना नमो शेतकरी योजनेमधून 1,000 रुपये मिळतात. त्यामुळे या योजनेतून तुम्हाला 500 रुपयांचा जो काही फरक आहे तो पूर्ण केला जातो आणि 1,500 रुपयांचा तुम्हाला लाभ जो आहे तो पूर्ण केला जातो आहे. आता या तारखेला मिळणार हप्ता बघा एप्रिलचा हप्ता आता 30 एप्रिल रोजी मिळणाऱ्या हप्त्यामुळे अक्षय तृतीयेचा सण राज्यातील लाखो महिलांसाठी गोड ठरणार आहे. मात्र योजनेतील लाभार्थ्यांची संख्यात्मक स्थिती एप्रिलमध्ये काय राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एप्रिलमध्ये किती महिला पात्र राहतात याकडे पण सर्व महिला भगिनींचं लक्ष लागलेलं आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.